मुनीम, दैनंदिन अकाउंटिंगसाठी तुमचा पर्सनलाइज अकाउंटंट। लालबागच्या राजाचं प्रथम दर्शन आपण 2 दिवसांपूर्वी पाहिलं होतं, परंतु लालबागच्या राजाची प्रथम दृष्टी आपण जर पाहायला गेलं तर भाविकांची सुरक्षितता कशा पद्धतीने असावी यावरती खरं तर मंडळाचा भर असतो। आणि यावर्षी विशेष टेक्नॉलॉजी वापरून जे आहे ती लालबागच्या राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीनं सुरक्षेवरती भर दिलेला आहे। मी सध्या लालबागच्या राजाच्या कंट्रोल रूममध्ये आहे आणि आपण पाहू शकतो की कशा पद्धतीने लालबागच्या राजाच्या कार्यकर्त्यांकडून, पदाधिकाऱ्यांकडून आणि मुंबई पोलिसांच्या वतीनं AI टेक्नॉलॉजीचा वापर करून जे आहे ते संपूर्ण जे भाविक येतात त्या भाविकांवरती नजर ठेवण्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने जे आहे ती या ठिकाणी कंट्रोल रूम तयार करण्यात आलेली आहे। आणि पूर्ण ह्या गणेशोत्सवाच्या कालावधीमध्ये मुंबई पोलिसांच्या वतीनं आणि मंडळाच्या वतीनं खरं तर भाविकांच्या सुरक्षतेसाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे। वारंवार आपण जर पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी होते आणि भाविकांची सुरक्षितता जी आहे ती लालबागच्या राजाच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचं प्रथम प्राधान्य असतं। आपल्यासोबत मंडळाचे सचिव सुधीर साळवे आहेत, आपण त्यांच्याकडून या संदर्भात इत्थंभूत माहिती घेणार आहोत। भाऊ, यावर्षी मंडप भव्य दिव्य आहे, राजाची मूर्ती देखील सर्वांनी पाहिली, परंतु विशेष म्हणजे सुरक्षतेवरती मंडळाची मोठ्या प्रमाणात भर यावर्षी पाहायला मिळते। मोठमोठे कॅमेरे लावलेत संपूर्ण परिसरामध्ये, आजूबाजूच्या इमारतींच्या परिसरामध्ये आणि AI टेक्नॉलॉजीचा वापर यावर्षी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून करण्यात आलेला आहे। काय सांगाल? लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ 92व्या वर्षामध्ये पदार्पण केलेलं आहे आणि आता थोडेच तास उरलेले आहेत लालबागच्या राजाच्या प्राणप्रतिष्ठापनेला। आम्ही अनेक वर्ष भाविकांची सुरक्षितता ही सर्वप्रथम आमच्यासाठी महत्त्वाची आहे। मुंबई, महाराष्ट्र, अखंड हिंदुस्थान आणि देश विदेशातून लालबागच्या राजाच्या चरणावरती नतमस्तक होण्याकरता भाविक येत असतात आणि त्यांची सुरक्षितता खूप महत्त्वाची आहे। 300 पेक्षा जास्त CCTV तैनात केलेले आहेत। त्याप्रमाणे संपूर्ण AI टेक्नॉलॉजीचा वापर करतोय। ज्योती मल्होत्रा प्रकरण जे झालं होतं आणि मुंबई पोलीस प्रशासन आमच्या पूर्णपणे सोबत आहे। सन्माननीय पोलीस आयुक्त देवेन भारती साहेब 2 दिवसापूर्वी या ठिकाणी व्हिजिट करून गेले। त्यांच्या देखरेखीखाली संपूर्ण मुंबई पोलीस प्रशासन, वरिष्ठ पोलीस, या ठिकाणचे काळाजोगी पोलीस ठाण्याचे पोलीस संपूर्ण आमच्या सोबत या ठिकाणी खांद्याला खांदा लावून काम करतात। AI टेक्नॉलॉजीचा वापर एवढ्यासाठी केलेला आहे की आज हा सगळा सोशल मीडियाचा जमाना आहे आणि मागील 1-2 वर्ष जे काही प्रकार घडले या यूट्यूबवर वगैरे ज्योती मल्होत्रा या ठिकाणी येऊन घेऊन त्यानंतर सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवरती आला। त्यामुळे लालबागच्या राजा मंडळाने देखील निर्णय घेतला की टेक्नॉलॉजीमध्ये आपल्याला पुढे जावं लागेल, कारण भाविकांची सुरक्षितता हेच आमचं पूर्णपणे एम आहे की लालबागच्या सेवा म्हणजे भाविकांची सेवा। देशभरातून भाविक जे आहेत ते लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येत असतात। रांगेत काही जण येत असतात, परंतु काही जण लवकर दर्शन कसं मिळेल त्यासाठी काही जण घुसखोरी वगैरे करत असतात। त्यांच्यावरती कशा पद्धतीने ह्या AIच्या मदतीने नजर ठेवली जाणार आहे? रांगेचं नियोजन तर पूर्णपणे मंडळाने केलेलं आहे। चरणस्पर्श रांग असेल, मुखदर्शन रांग असेल आणि या ठिकाणी 3रा डोळा मंडळाचा आहेच, हा CCTVचा रूम आहे आपला। परंतु या प्रचंड गर्दीमध्ये देखील म्हणजे इतका सगळा समाजाचा पूर्णपणे हा एक मोठा या लालबाग, परळ हे सगळं पंढरी असते गणेशोत्सवाची आणि एवढ्या मोठ्या गर्दीमध्ये समाजकंटक लोक पण वावरत असतात या गर्दीमध्ये आणि त्या समाजकंटकांचा बिमोड करण्याकरता लालबागचा राजा मंडळाची पूर्ण टीम आणि मुंबई पोलीस प्रशासन आणि मुंबई महानगरपालिका प्रशासन असे आम्ही सगळे मिळून काम करतोय। येणाऱ्या भाविकांना आव्हान काय कराल? कारण की आपण पाहिलं की ज्यावेळेस प्रथम दर्शन झालं त्यावेळेस देखील मोठी गर्दी, रील स्टार असतील किंवा माध्यमांची गर्दी होती। उद्यापासून नियोजन कशा पद्धतीने असणार आहे? कारण की लालबागचा राजा म्हटलं की मोठ्या प्रमाणात गर्दी आली, दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात रांगा लावतात लोक, त्या भाविकांना, येणाऱ्या भाविकांना तुमचं आव्हान काय असेल त्या संदर्भात? मी भाविकांना आवाहन करेन की लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येत असताना आपण आपलं घर सुरक्षितपणे बंद करून यायला पाहिजे। त्याप्रमाणे या ठिकाणी आल्यानंतर आमचे कार्यकर्ते, त्याचप्रमाणे पोलीस संपूर्णपणे आपल्याला जसं मार्गदर्शन करतील त्या पद्धतीने आपण संपूर्ण मार्गक्रमित व्हायला पाहिजे आणि त्यानंतर लालबागच्या राजाचं दर्शन होते। आणि लालबागच्या राजाचं दर्शन करण्याकरता जे भाविक येणार त्यांचं सुरक्षित दर्शन करण्याकरता आम्ही समस्त कार्यकर्ते आता 10 दिवस झटणार आहोत। एक वेगळा प्रश्न, ज्या दिवशी प्रथम दर्शन झालं त्या प्रथम दर्शनाला जो पडदा वापरण्यात आला होता तो मुस्लिम कारागिरांनी पडदा शिवला होता अशा माहिती आणि बातम्या बाहेर येत आहेत। त्या संदर्भात काय, कुठेतरी लालबागचा राजा मंडळाकडून देखील हिंदू मुस्लिमचं ऐक्याचं प्रतीक जे आहे ते समोर उदाहरण ठेवतंय? यावर्षीच लालबागचा राजा देखावा उंच होता आणि त्यामुळे 50 फूट मंडप आम्हाला उभा राहावा लागला आणि त्यानंतर मागील वर्षीचा पडदा त्यासाठी कामाला येत नव्हता। खूप ठिकाणी आम्ही
शोधून खूप शोधलं, परंतु असे कारागीर आणि 50 फूट पडदा खालून पूर्णपणे वरपर्यंत उचलणं आणि ती कारागिरी करणारे कारागीर शेवटी आम्हाला उत्तर प्रदेश या ठिकाणी आमचे मुस्लिम बांधव भेटले आणि ते मुस्लिम बांधव आम्ही आले या ठिकाणी. आमच्यासाठी जवळजवळ तब्बल 5 दिवस तो संपूर्ण राजाचा मखमली पडदा या ठिकाणी लालबागच्या राजा मंडळाच्या कार्यालयामध्ये त्यांनी बसून केला आणि तो साजेसा होता. आणि या अखंड हिंदुस्थानामध्ये मराठमोळ्या विभागातला हा उत्सव, हिंदू जनांचा हा मोठा उत्सव, बहुजनांचा हा उत्सव आणि त्याच्यामध्ये हिंदू मुस्लिम एकता ऐक्यभाव हा अनेक वर्ष आहे. कारण लालबागराजा विसर्जनच्या मिरवणुकीत हिंदुस्थान मस्जिद लागते, 2 टाकी मस्जिद लागते. मुस्लिम भाविक त्या ठिकाणी आमचं स्वागत करतात. संपूर्ण विसर्जन मिरवणुकीला शाही सरबत त्या ठिकाणी पाजतात. अनेक वर्षाचा सलोख आहे आणि हा देखील एक जो काही मॅसेज होता हा खूप चांगला होता की लालबागच्या राजाचा पडदा मुस्लिम बांधवांनी बनवला. एक शेवटचा प्रश्न, ज्या पद्धतीने लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ वर्षभर काही ना काही सामाजिक उपक्रम करतच, परंतु यावर्षी 10 ते 11 दिवसांच्या कालावधीमध्ये अवयवदानाचा देखील उपक्रम हाती घेण्यात आलेला आहे, त्याविषयी काय? माझ्यामध्ये बाजूलाच आमच्या ग्लेन ईगल हॉस्पिटल आहे. आम्हाला प्रचंड मदत ह्या उत्सव काळामध्ये त्यांची असते. म्हणजे ॲम्ब्युलन्सपासून सगळ्या ज्या ज्या ठिकाणी आपण डॉक्टर्स अपॉइंट करतो, ह्या करोडोच्या गर्दीमध्ये त्यांची देखील मोठी मदत असते. त्यांच्या माध्यमातून लालबागचा राजा मंडळ आणि ग्लेन ईगल हॉस्पिटल अशा पद्धतीचा मिळून एक संयुक्त आम्ही उपक्रम या ठिकाणी पार पाडतोय. अवयवदानासाठी आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये अवेअरनेस करतोय, आपल्या देशामध्ये होतोय आणि तो व्हायला पाहिजे. कारण आपल्यामुळे कुणाचे प्राण वाचत असतील, जसं रक्तदान आहे तसं अवयवदान देखील आहे आणि त्यातला अवेअरनेस जर होत गेला हळूहळू तर मला वाटते भविष्यामध्ये खूप चांगलं राहील आणि त्यासाठी आमचा एक सामाजिक मोठा प्रयत्न राहील. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. आपण पाहतोय की लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीनं भाविकांची सुरक्षितता जी आहे ते त्याला प्राधान्य देण्यात आलेलं आहे. त्याच्यामुळे 300पेक्षा अधिक CCTV, त्याचसोबतच AI टेक्नॉलॉजीचा वापर करून जे आहे ते भाविकांच्या सुरक्षतेसाठी या कंट्रोल रूमची देखील उभारणी करण्यात आलेली आहे. कॅमेरामन अजय मोहितेसह निवृत्ती बाबर, DV9 मराठी, लालबाग, मुंबई. बिजनेस में एक गलती और भारी पेनल्टी, GST, इनकम टैक्स, अकाउंटिंग, इतनी झंझटों में उलझे रहेंगे तो बिजनेस कैसे बढ़ेगा? बिना गलती बिना पेनल्टी, लेकिन करेगा कौन? प्रो मुनीम, आपका पर्सनल अकाउंटेंट, सिर्फ 65 रुपए पर डे में अकाउंटिंग, GST, इनकम टैक्स, प्रोफेशनल टैक्स, फाइलिंग, बिना किसी एक्स्ट्रा चार्जेस, सटीक, सुरक्षित, प्रोफेशनल सेवा. मैं तो प्रो मुनीम से जुड़ रहा हूँ और आप अभी कॉल करें 1800-266-1294 या विजिट करें promunim.com. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.